देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी काम केलं, पण काही काय होते काय म्हणून स्टेजवर होते ते अलीकडे आपल्याला त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या माहिती आहे तर घेतल्या जातात. आपण लहानपणापासून त्या पाहत आलेला आहोत, घेत आलेला आहोत. पण काही देशभक्त असे होऊन गेलेले आहे की त्यांचा नामोनिशाण आजही इतिहासामध्ये कुठे नव्हता. मग त्यांच्याविषयी संशोधन झालं, अभ्यास झाला आणि त्यांच्या जयंत्या होऊ लागलेल्या आहेत आणि आजच्या घडीला ती एक आवश्यकता सुद्धा झालेली आहे. यांच्या जीवनाविषयी सांगत असताना बिरसा मुंडा हे कुठले असतील, एक आदिवासी समाजातील, पुढे जाऊ देत नाही माईक, मागे खेचतो. आदिवासी समाजात होऊन गेलेले हे मुंडा आहेत. एक देशभक्त आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी यांनी आपले जीवनदान दिलेले आहे. आताच मॅडमनी त्यांचा जन्म कुठे झाला आणि ते कुठले होते हे सांगितलं. त्यापैकी एक सोपं होतं, आपल्याला इतिहासातील इसवी सन लक्षात ठेवणं कठीण जातं, पण ते कुठले होते हे गावाचं नाव, त्यांच्या देशाचं नावही मॅडमनी सांगितलेलं आहे. कोणतं आहे, कुणी ऐकलेलं आहे? झारखंड मध्ये होऊन गेलेले आहेत. त्या काळामध्ये झारखंड वेगळं होतं का? नाही. पश्चिम बंगाल मध्ये येत होतं. पश्चिम बंगाल खूप मोठा होता आणि पुढच्या काळामध्ये त्याचे तुकडे होऊन एक झारखंड नावाचं राज्य आज आपल्याकडे अस्तित्वात आहे. एकूण किती घटक राज्य आहेत आपल्याकडे? मुलांपैकी कोण सांगेल? एकूण घटक राज्यांची संख्या किती आहे? किती? 7. 29. 29 मुलींना येतं. मुलींसाठी टाळ्या होऊया. मुलांनी वाजवायचं आणि मुलींनी सुद्धा स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या. खूप कमी जणांचं लक्ष आहे. यांचा इतिहास सुद्धा आपल्याला एक छोट्या पॉइंट मध्ये मला वाटतं 7वीला नाही 7वीला आहे, 5वी किंवा 7वीला आहे तो इतिहास. आपल्याला एवढ्या 10 ओळी वाचल्यास आपल्याला एक ओळ बोलता येते. आता हे एवढा पॉइंट वाचून इतक्या दिवसात आठवतं का आपल्याला? पण आठवतं बघा. हे सुद्धा तुम्ही जसे होतात तसेच होते लहान असताना. अतिशय खोडीत म्हणजे आपल्याकडे आहेत काही जण की नाही. आदिवासी समाजात जन्मलेला हा मुलगा ज्यांचं नाव बिरसा मुंडा आहे. मुंडा ही एक आदिवासी जमात आहे आणि त्या जमातीहूनच त्यांची नावं असतात. तर या मुंडा समाजामध्ये जन्मलेले हे मुंडा लहान असताना शाळेची गोडी नाही. त्यावेळेस काय शाळेची गोडी असेल, पण शाळा थोड्या का होईना त्यांचं शिक्षण देण्यासाठी, त्या जमातीचं शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात होत्या. शाळेत जात नव्हता हा मुलगा. शाळेत जात नाही म्हणून आई वडिलांनी काय केलं, आदिवासींचा व्यवसाय शेळ्या मेंढ्या पाळणे, पशुपालन. मग त्यांना पशुपालनाकडे शेळ्या मेंढ्या पाळण्यामागे पाठवलं. तिथं सुद्धा त्यांना शेळ्या मेंढ्या पाळण्याकडे त्यांचं लक्ष नसायचं. त्यांच्याजवळ एक वाजवायला बासरी होती आणि तीच वाजवत बसायची. शेळ्या मेंढ्या इकडे तिकडे भटकायच्या. पालक कंटाळले. पालकांना जसा तुम्हाला तुमच्या काही खोळ्याविषयी कंटाळतात तसे त्यांचे सुद्धा आई वडील कंटाळले आणि म्हणले की याला काय केलं पाहिजे बाबा, आता शिकतही नाही. शेळ्या मेंढ्या पाळायला पाठवलं, त्याच्या मागे पाठवलं. एकीकडे बसतो, भोंग्यात वाजवत बसतो. मग त्यांनी काय केलं, त्याला मामाच्या गावी ठेवलं. मामाच्या गावी ठेवला असता आता स्वभाव काही काळ मामाच्या गावी काढले. कधी शाळेत गेले, कधी पळून आले, कधी तिथं गेले. मुलांमध्ये खोड्या खेळल्या. तिथंही एक अशाच आपल्याकडे काही शिक्षक आहेत की नाही, शिस्तीचे धडे देतात. असेच काही शिक्षक होते, त्यांचं कधीच ऐकलं नाही. मग मामा म्हणे नको बाबा, बाई म्हणे तुझं काठ्या घेऊन जाय, हे काही शिकत नाही. मग आता आपल्याला आई वडिलाला तर कुठं फेकून देता येत नाही ना. मग चला, त्यावेळेस काय झालं, शासन कुणाचं होतं आपल्याकडे, सत्ता कुणाची होती,
ब्रिटिश इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांनी मागून सत्ता स्थापन केली, पण सगळ्यात आधी ते कोणत्या निमित्तानं आले होते आपल्या देशात? व्यापारासाठी आले होते. व्यापारासोबतच अजून कशासाठी होता? त्यांचा मेन मोठो जो होता इथे येण्याचा मुख्य उद्देश होता, कोणता होता? एक होता व्यापार, आणि अजून त्याच्यासोबत कोण सांगेल? चला पटकन मुलींमध्ये कोणता उद्देश होता? जगामध्ये आता पाश्चात्यांचा मुख्य धर्म कोणता आहे? ख्रिश्चन. तर त्यांना जगामध्ये ख्रिश्चन धर्माने पोचवायचा होता. ही एक होती गोष्ट त्यांची, म्हणजे उद्देश होता इथे येण्याचा. पैसा कमवणे आणि सगळ्या देशाला कसं बनवणे. तर मग त्यावेळेस शाळा होत्या इंग्लिश मीडियमच्या, पाश्चात्य शिक्षण देत असलेल्या शाळा होत्या. तर त्यांच्या आई वडिलांना वाटलं त्या शाळेत खूप शिस्त असते, तिथं घालावं. मग तिथं काय होतं? तिथं एक अट होती शिक्षण घेण्यासाठी. कोणती अट होती? ती अट होती की आपल्याला इंग्लिश मधून शिक्षण घ्यायचं असेल, इंग्लिश मीडियमच्या शाळेत, त्यांच्या शाळांमध्ये त्याला मिशन्स म्हणत होते. या मिशन्स मध्ये आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, काय केलं पाहिजे? त्यांचा धर्म आपण अवलंबिला पाहिजे, म्हणजे आपला सोडून द्यायचा आणि त्यांचा. मग तसंच मुलांच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांनी केलं. त्यांना कुठे देऊन टाकलं? या मिशनमध्ये देऊन टाकलं. तिथे शिक्षण घ्या, त्याचाच हो. मग तिथे त्यांनी शिक्षण घेत असताना त्यांना नागपाल नावाचे शिक्षक भेटले तिथे. आता हे नागपाल आपल्याकडचंच नाव दिसतं, पाश्चिमात्यांचं नाव आहे का? नाही. आपलेच व्यक्ती शिक्षण घ्यायचे, त्यांच्या धर्मामध्ये जायचे, शिक्षण घ्यायचे, शिक्षक व्हायचे. शेवटी काय होतं त्यांचं उद्देश की इथं कशाही पद्धतीने पैसा येऊन लाल जागून साम लांब दंडभेद या रीतीनं त्यांनी आपल्याकडे सत्ता केली. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे इतिहासाची एक बाजू समजत असताना बाकीच्या बाजू सुद्धा त्यामध्ये येतात. साम दाम दंडभेद. जिथं साम नाही जमला तिथं त्यांनी दाम दिला, लालच दाखवलं, लोभ दाखवला. दामाने ऐकणार. काही स्वाभिमानी लोक असतात, दाम घेत नाही. मी तुझा गुलाम होत नाही, दाम दिला म्हणजे मी तुझा गुलाम होऊ का? नाही घेत. मग त्यांनी काय केलं? दंड. कोणत्याही पद्धतीनं त्याला छळणं, शिक्षा देणं, आणि शेवटी जाता जाता त्यांनी जे काही भेद, ही नीतीच आपण पाहतोय. जाता जाता त्यांनी भेद, हिंदू मुस्लिम भेदभाव पाडला आणि नवीन देश उदयास आला. कोणता? कोणता? पाकिस्तान. आणि पुन्हा पाकिस्तानच्या पोटातून अजून एक बाळ जन्माला आलं. कोणतं? कोणतं? बांगलादेश. आहे नाही भेदभाव, भेद. तर यांनी काय केलं? मग एवढंच आहे त्या माणसाची, ज्या व्यक्तीची ही सभ्यता त्यांना घालून त्याची सभ्यता आणायची. म्हणून त्यांनी काय केलं? बायबलवाद. यांनी काय मुलं आहे आता थोडी मुलं जे असतात बुद्धिमानही असतात, चाणाक्ष असतात. मग ते त्याचा बुद्धीचा आणि चाणाक्षपणाचा उपयोग चांगल्या गुणासाठी केला पाहिजे. आपल्याकडे खूप आहेत बुद्धिमान आहेत, पण थोडी आहेत शिक्षणात कष्ट नाही. पण बुद्धिमान माणूस तोच असतो योग्य ते वेळी योग्य बदल घडून आणतो. मुंडा यांनी सुद्धा आपल्या चाणाक्षपणाला आणि बुद्धिमत्तेला यांनी दाखवून दिलं. त्यांनी काय केलं होतं? भगवद्गीता लिहिली सोबत, आणि ते गुच्छ भगवद्गीता सुद्धा वाचायचे, बायबलही वाचलं. त्यांना सगळी तत्व दोन्हीची साम्य दिसून आहे ना. आपल्याला काही गोष्टींची माहिती घ्यायला कळतं. बायबलमध्ये हेच आहे, यामध्ये हेच आहे, गीतेमध्ये तेच आहे, फक्त भाषा वेगळी आहे, सांगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. ज्यांना सांगितलं त्याची नावं वेगळी आहे. हे त्यांनी चिंतन केलं आणि त्यांचं मन थोडं अध्यात्मामध्ये जाऊ लागलेलं होतं. काही दिवस त्यांनी ते शिक्षण घेतलं आणि त्यांचा जो जवळून अभ्यास केलं. पाश्चात्य लोकांना कधी जवळून पाहायला, जवळून अभ्यास केलं की हे लोक काय होतात? आपल्या लोकांना यांनी गुलाम बनवण्याची यांची नीती आहे. शिक्षणातून माणूस जागा होतो, शिक्षणातून योग्य अयोग्य सत्य असत्य कळतं, लोकांचा उद्देश कळतो. तर मग त्यांना सुद्धा ते शिक्षण घेत असताना हे लक्षात आलं की हे लोक आपल्याला हे शिक्षण देऊन आपला देश, आपल्या देशामध्ये एक नवीन इंग्लंड आणून पाहतायत, हे त्यांच्या लक्षात आलं. मग आपली सभ्यता इतकी चांगली असताना आपण सोडून द्यायची? आपली सभ्यता काय आहे आणि आपण जातोय कुठे? कोणासाठी? कशासाठी? पैशासाठी?
असं त्यांच्या लक्षात आलं आणि एक दिवस आपला देश सुद्धा इंग्लंड व्हायला वेळ लागायचा नाही, हे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटलं नाही. म्हणून ते तिथून निघून गेले, आई वडिलांकडे गेले. आता हे होत असताना ते जेवढ्याला तेवढेच आहेत का? मोठी विकास झाला, मोठेही झालेले आहेत वयाने, आहे की नाही? मग ही चिंता चालवत असताना त्यांना हे पटलं नाही. ते निघून गेले, त्यांच्या आई वडिलांकडे गेले. आणि गेले असता आपल्याला माहिती आहे आई वडिलांनी पुन्हा तेच की शिकणारा काय सगळ्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे. मग एक दिवस आईला म्हणाले की मला भूक लागलेली आहे, जेवायला दे. आईला पाहायला काहीही नव्हतं. बाकीचे भावंड होती ती सुद्धा उपाशी होती कित्येक दिवसांपासून. आणि मग काय केलेलं आहे, त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यांचे वडील जंगलात गेले. आदिवासीचा व्यवसाय कोणता होता, जंगलामध्ये जाणे, थोडंसं फळावळा आणि त्यांचं अन्न होतं. लाकूड फाटा थोडासा आम्ही इकडे बाजूच्या गावात नाही. आणि इथं काय हे घडत असताना काय होतं, जंगल सुद्धा कोणी आधिपत्याखाली आणि कोणाच्या आधिपत्याखाली गेली होती? सगळी इंग्रजांच्या आधिपत्याखाली जंगले गेली होती. जंगलामध्ये सुद्धा त्यांनी ताबा मिळवला होता. लाकूडची कटाई केली पाहिजे तर त्यांच्या काय म्हणतात त्यांची मान्यता, त्यांची परवानगी पाहिजे होती. म्हणजे संपत्ती कुणाची होती? आदिवासींची जंगली संपत्ती. त्याचा वास्तव्याचं स्थान होतं. पण हे स्थान ते हिसकावून पाहत होते, हे लढत होतं. जंगलातून त्यांच्या वडिलांनी काही फळं आणली. आता फळं कुठे आहेत? खूप कमी. का झालं हे? जंगल कुणाच्या आधिपत्याखाली गेलं? इंग्रजांच्या आधिपत्याखाली गेलं. म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली गेलं. त्या संपत्ती त्यांचाच हक्क झाला. हा अन्याय होता. आदिवासींचं खूप शोषण होत होतं. म्हणून मग ते फळं हे खाल्ले आणि त्याची आई म्हणे तू इकडे येऊच नकोस म्हणे, जा म्हणे. त्याचे वडील त्यांना काही बोलले आणि ते जे गेले पळून. कुठं गेले माहिती नाही, अज्ञात वासात गेले असं म्हणूयात आपण. आणि त्या ठिकाणी त्यांनी एका घनदाट जंगलामध्ये जाऊन, आता आपल्याला या काळामध्ये तपस्या केली असं आपण म्हणतो, साधना केली. आज 15 नोव्हेंबर अर्थात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली झारखंड राज्यामध्ये छोट्याशा खेड्यागावामध्ये झाला. आज या गोष्टीला 150 वर्ष होत आहेत. आणि 150 वर्ष होत असल्यामुळं जनशताब्दी वर्ष म्हणून बिरसा मुंडांची जयंती आज आपण विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत. या निमित्ताने सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे पाटेकर मॅडम आणि वानखेड मॅडम या दोघींनी अत्यंत सुंदर पद्धतीनं विस्तृत अशी माहिती बिरसा मुंडा यांच्या जीवनावरती, त्यांच्या जीवन कार्यावरती सांगितलेली आहे. मी परत ती रिपीट करणार नाही, पण त्यातल्या काही ठळक बाबी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक काढलं होतं आणि या परिपत्रकानुसार भगवान बिरसा मुंडा यांच्या जनशताब्दी निमित्त 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवाडा म्हणून साजरा करावायचा होता. या पंधरवाड्यामध्ये वेगवेगळे उपक्रम विद्यालयामध्ये आपण आयोजित केले होते. त्यामध्ये वेगवेगळे विषय सुद्धा होते. आणि तो पंधरवाडा, त्या पंधरवाड्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे 15 नोव्हेंबर अर्थात हा बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस. हा दिवस
जनजाती गौरव दिवस म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याचबरोबर जनजाती गौरव दिवस साजरा करण्यासंदर्भामध्ये भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा दिवस देशाचे आदर्श स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सर्व आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्यात आणि सांस्कृतिक वारशामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून